राहुल गांधींनी उपस्थित केला। त्यानंतर भाजप नेत्यांनी राहुल गांधींना धमकावल्याचंही वकिलांनी म्हटलं। तर या प्रकरणी तक्रारदारांकडून दबाव आणण्याचा प्रयत्न होऊ शकतो असंही वकिलांनी आपल्या लेखी दाव्यात म्हटलं आहे। याचे जे संबंध असा आहे की ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांना दागा फाटका होऊ शकतो, कारण वेळोवेळी धमके दिलेत, आंदोलन मोठं चाललंय आणि या सगळ्या गोष्टींवर दागा फाटका होऊ शकतो असं फक्त आम्ही न्यायालयाचे निदर्शन आणून दिले। होईल नाही होईल कोण काय करेल तो नंतरचा भाग आहे। जे काही मतचोरीचा आरोप करतायत राहुल गांधी, ते आंदोलन असेल त्याला ते तुम्हाला म्हणायचं की त्या आंदोलनाची पार्श्वभूमी मतचोरीचं आंदोलन आहे, हिंदुत्वाचा मुद्दा आहे, कारण राहुल गांधी हे पूर्ण सेक्युलर ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत आणि जे काही घडामोडी घडतायत त्या अनुषंगाने, जसं महात्मा गांधींची हत्या झाली होती, सत्याने अहिंसा निशस्त्र माणसावर हत्या झाली, त्याच अनुषंगाने अशी काही घटना घडू नये आणि समजा काही झालं तरी ह्या कोर्टाला ती माहिती असावी, त्या एका न्यायालयीन प्रोसिजरनुसार आम्ही पुरुषी दाखल केली। दिल्ली एनसीआर मधून सर्व भटक्या कुत्र्यांना